नमस्कार. आज आय-डी-टी एज्युकेशन्सच्या इंटिरियर डिझायनिंगच्या ज्या पॉडकास्ट प्रोग्राम आपण आयोजित केला आहे, त्यात खरंच अभिमानास्पद बाब आहे, की आय-डी-टी एज्युकेशनचेच पास आउट विद्यार्थी जे अल्युमिनाज आहेत, श्री राहुल कानडे. द स्टायलिंग स्पेसिओ नावाने ऑर्गनायझेशन आहे, इंटिरियर डिझायनिंग फर्म आहे, त्याचे ते स्वतः डायरेक्टर आहेत. अतिशय कमी वेळात यशाला गवसणी घालणाऱ्या इंटिरियर डिझायनर्समध्ये नाशिक जिल्ह्यात राहुल कानडे यांचं नाव आहे आणि मला खूप अभिमान आहे, की माझ्या कॉलेजचा पास आउट विद्यार्थी, इन्स्टिट्यूटचा पास आउट विद्यार्थी आज कमी काळात इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स करून खूप चांगलं यश संपादन करतोय आणि नक्कीच आज आपण त्याच्याकडनंही खूप चांगल्या गोष्टी जाणून घेऊया. तर राहुलजी, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, स्टुडंट ते प्रोफेशनलचा जो प्रवास असतो, पास आउट झाल्यानंतरचा जो विद्यार्थ्यांचा प्रवास चालू होतो, हा प्रवास चालू होताना कोणते चॅलेंजेस मुळात आपल्याला फेस करावे लागतात? सर नक्कीच कसं आहे की स्टुडंट लाईफमध्ये असताना की एक फ्रीज टाईम असतो, एक थोडा सेफ पिरियड असतो, टीचर्स आहे, गाईड्स आहे जवळ, तर कधीही काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला विचारण्यासाठी एक जण आहे, एक पर्सन आहे की त्याच्याकडे जाऊन तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता. आणि कसं म्हणू शकतो की एकदम अवघड एखादी परीक्षा आहे त्याच्या अगोदर होणारी जी मॉक टेस्ट आहे, तर ही मॉक टेस्ट आहे ॲक्च्युली हा जो पूर्ण शिक्षणाचा तुमचा टाईम पिरियड की ज्यामध्ये तुम्ही कॉलेजमध्ये तुमची फॅकल्टी तुमच्यासोबत आहे. आणि यानंतर ज्यावेळेला तुम्ही ॲक्च्युअल परीक्षेला उतरता, ज्यावेळेला तुम्ही मार्केटमध्ये काम करायला जाता, तर त्यावेळेला 100% तुम्हाला प्रॉब्लेम हाच फेस करावा लागतो की जेवढं तुम्हाला अडचणी तुम्ही इमॅजिन केलेल्या असणार आहे, जेवढं तुम्ही तुमच्या प्लॅनिंगमध्ये ठेवलेल्या गोष्टी आहेत, त्या व्यतिरिक्तही एक अनेक 100 गोष्टी तुमच्यासमोर येतील आणि त्यावेळेला तुम्हाला हाच प्रॉब्लेम फेस करावा लागेल की याची उत्तर आता मला कुठनं भेटतील. आणि याचे उत्तर खरं सांगू तर मी प्रत्येक स्टुडंटला जे पण आत्ता हा पॉडकास्ट बघताय त्यांना सांगू इच्छितो की याची उत्तरं तुमच्यामध्ये दडलेली आहे. आत्तापर्यंत तुमच्या फॅकल्टीने, तुमच्या गुरुवर्यांनी तुम्हाला जे काही शिकवलं त्याच्या प्रत्येक एका वाक्यामध्ये ह्या पुढच्या प्रॉब्लेम्सचे पण उत्तर आहे. जेवढं तुम्ही डीप डाऊन तुम्ही स्वतःला जाणून घ्याल आणि स्वतःमधली ताकद समजाल की या प्रॉब्लेम्सला मी फेस करू शकतो, आणि ज्यावेळेला हे तुम्ही स्वतःला सांगाल तर 100% तुम्हाला याचा काही ना काही फायदा होईल आणि एक कॉन्फिडन्स भेटतो काम करण्यासाठीचा. कमी वेळामध्ये काम केलं आणि तुम्ही जास्त वेळामध्ये काम केलं, ॲक्च्युली टाईम पिरियड मॅटर करतो बट तेवढा नाही, तुम्ही त्या कमी वेळामध्ये किती काम केलं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. नक्कीच खूप सुंदर असं मार्गदर्शन जे स्टार्टअप्सवाले असतील, जे फ्रेशर विद्यार्थी असतील त्यांना मिळणार आहे. पण माझा पहिला प्रश्न असा आहे, की तुमचं आय-डी-टी 3 वर्षाचं एज्युकेशन झालं. एज्युकेशन झाल्यानंतर तुम्ही इंटर्नशिप केली आणि इंटर्नशिप केल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये आले. नक्कीच आय-डी-टीचं एज्युकेशन घेऊन तुम्ही इथेपर्यंत पोहोचले आणि हे एज्युकेशन घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही पहिला प्रोजेक्ट हातात घेतला, त्यावेळेचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? पहिला प्रोजेक्ट घेतला, खूप जास्त कॉन्फिडन्स ठेवत होतो मी की नाही माझ्याकडनं प्रॉब्लेम नाही होऊ देणार. माहीत होतं 100% होईल, पण तुमच्यासोबतही बोलणं झालेलं सर आणि तुमचाही एकच शब्द होता की कर, केल्याशिवाय तुला समजणार नाही, करणं खूप गरजेचं आहे. तर प्रोजेक्ट घेतला, त्यावेळेला सर प्रॉब्लेम हा फेस केला ना की म्हणजे तुम्ही एक प्लॅनिंग करणं, पेपर वर्कमध्ये सर्व मांडणं आणि ॲट ॲक्च्युअलमध्ये ते प्रॅक्टिकली उतरवणं, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तर फक्त एकच गोष्ट होती सर लागून राहण्याची की फेल्युअर हा ऑप्शन नव्हता. करायचं होतं, प्रोजेक्ट कंप्लीट करून द्यायचं होतं आणि क्लायंटला सॅटिस्फॅक्शन द्यायचं होतं, हेच मनामध्ये जिद्द होती. त्यावेळेला सर प्रॉब्लेम पण बरेच असे फेस केले की तुम्ही जॉब करता किंवा तुम्ही दुसऱ्यासाठी ज्या वेळेला काम करता, त्यावेळेला तुमच्याकडे कुठे ना कुठे एक सेफ साईड तरी आहे. कारण तुम्ही त्यावेळेला तेवढे जास्त त्या गोष्टीसाठी व्हॅल्यू नाही करत आहे किंवा तुम्ही तेवढं जास्त त्याच्यावरती डिपेंडंट नाही आहे, बरोबर, किंवा तुमच्यावरती तो प्रोजेक्ट जास्त डिपेंडंट नाही आहे. कारण एक ग्रुप ऑफ पीपल तुम्हाला हेल्प करायला आहे. पण ज्यावेळेला तुम्ही स्वतः प्रोजेक्ट घेणार त्यावेळेला तुम्ही रिस्पॉन्सिबल असणार आहे सर प्रत्येक गोष्टीसाठी. कुठेही काही प्रॉब्लेम झाला तर क्लायंटचा फोन तुम्हाला येणार आहे, कुठेही काही मटेरियलमध्ये, कामामध्ये अडचण आली तर लेबरचा फोन तुम्हाला येणार आहे. तर एवढ्या सर्व गोष्टींना एकत्र आणून काम करणं म्हणजे हे खरंच टास्क असतं, एक मोठं टास्क आहे. आणि याच्यामध्ये सर मला त्यावेळेला जाणवलं की जेवढ्या पण गोष्टी आय-डी-टीमध्ये असताना जे आम्हाला म्हणजे आमच्या फॅकल्टीकडनं करून घेतलं गेलं, त्यांनी आम्हाला सांगून ओरडून सर्व आमच्याकडनं ते काम करून घेतलं आणि तो जो एक्सपिरियन्स भेटला, रिअल साईट एक्सपिरियन्स जो भेटला. कारण बऱ्याच ठिकाणी कोर्सेस केलेले स्टुडंट्स मी बघितले आता मार्केटमध्ये की ज्यांनी फक्त जे पुस्तकी ज्ञान आहे ते घेतलेलं होतं, साईटचं नॉलेज नाही भेटलेलं कॉलेजमध्ये असताना. तर त्यांच्यामध्ये आणि आमच्यामधला तो डिफरन्स आम्हाला तिथे बघायला भेटला. आणि सर 100% पहिली साईट माझी फेल्युअर नाही झाली आणि ती सक्सेसफुल झाली याचं रिझन मी आय-डी-टीला देऊ शकतो. खूप खूप थँक्यू. नक्कीच आज आय-डी-टीच्या विद्यार्थ्याचा हा प्रवास या पॉडकास्टच्या माध्यमातून दिसतोय, पण तो आज एक विद्यार्थी राहिलेला नाही, तर तो आज नक्कीच एका मोठ्या चॅलेंजेसला घेऊन पुढे आलेला आहे. अतिशय ग्रामीण भागातून येऊन
निफाडसारख्या खेडेगावातून येऊन, निफाडसारख्या प्रिमायसेस प्लेसमधून येऊन त्यांनी आज स्वतःचं अस्तित्व नाशिकमध्ये उभं केलं आहे आणि ही खरोखर एक आयडीटी एज्युकेशनसाठी प्राऊडची गोष्ट आहे. नक्कीच मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो. सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपण साईट्स घेतल्या, कामं घेतली, तर कोणत्या कोणत्या मिस्टेक झाल्या आणि त्या मिस्टेक्समधनं काय शिकायला भेटलं, त्यातनं कसं बाहेर पडले, त्यातनं अनुभव कसा आला? साईट ज्या वेळेला मी सुरू केलेलं होतं तर कसं होतं की आपल्याला जसं ड्रॉइंग समजतं किंवा आम्हाला कॉलेजमध्ये तर सर्व डिटेल सांगितलेलं की वर्किंग ड्रॉइंग कशी आहे, याचे डिटेल्स कसे असतात, तर आपल्याला ड्रॉइंग बघून समजून जातं. आता हेच एक्सपेक्टेशन मी ठेवत होतो माझ्या टीमकडनं किंवा लेबरकडनं. त्यावेळेला प्रॉब्लेम हा झाला की मला एक समजलं की जे पण लेबर जिथे जी टीम करताय, कार्पेंटर टीम आहे तुमची, त्यांना तुम्ही वर्किंग ड्रॉइंग दिलं आणि फक्त तुम्ही डिटेल सांगून दिला त्यावरती होत नाही. त्यांना स्पून फिडिंग करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक एक गोष्ट 3D नंतर वर्किंग ड्रॉइंग, 3D वरती सुद्धा मेजरमेंट ड्रॉ करून देण्यापर्यंतचं काम आपल्याला करावं लागतं. नाही, मी सुरुवातीला झालेलं असं की नवीनच साईट चालू झालेली, त्यावेळेला मला वाटलं की वर्किंग ड्रॉइंग समजतात, कार्पेंटर मार्केटमध्ये काम करतात, डिझायनर वर्क करतात, तर यांना समजत असणार आहे. मी ड्रॉइंग देऊन निघून आलेलो. त्यानंतर 2 दिवसानंतर जाऊन बघितलं तरी त्या माणसाने ते काम केलेलं नव्हतं. विचारलं तर काय, सर मला काहीच समजलेलं नाही आहे. तर यावेळेला समजलं की तुम्ही खूप जास्त लक्ष देणं तुमच्या कामामध्ये, कारण तुमच्याकडे टीम आहे म्हणून मग तुम्ही टीमच्या भरोश्यावरती तुम्ही काम देऊन निघून जाताय, हे चुकीचं आहे. तुम्हाला जर तुम्ही, कारण तुम्ही फ्रंट फेस बनता क्लायंटसाठी, ज्या वेळेला तुम्ही काम घेताय बिंग अ इंडिव्हिज्युअल पर्सन, तुम्ही ज्या वेळेला काम घेता तर क्लायंटसाठी तर एकच चेहरा आहे तुम्ही. तर चुकी जरी झाली तर क्लायंट तुम्हाला विचारणार आहे की का झाली, तर तुम्हाला बारीक लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये. बरेचसे इंटिरियर डिझायनिंगचे विद्यार्थी हे एज्युकेशन झाल्यानंतर बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर अतिशय घाई करतात स्वतःचं ऑर्गनायझेशन उभं करायला आणि कुठेतरी ते लॅकिंग ऑफ नॉलेज घेऊन बाहेर पडतात. मग एक्झॅक्टली पास आऊट झाल्यानंतर आता तुम्ही ज्या वेळी तुमचा ग्राफ सेट केला तसा सगळ्यांचा होत नाही मुळात. मग याची टेक्निक काय असायला पाहिजे या सक्सेसपर्यंत पोहोचण्यासाठी? तर 100% कसं आहे की कोणताही तुम्ही सक्सेस किंवा एक गोल तुम्ही ठरवताय तर तो कधी एक स्ट्रेट लाईनमध्ये किंवा समोर नाही आहे, तो असतो वरती. त्याला वरती जाण्यासाठी तुम्हाला लागणार काय, पायऱ्या. तर प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे, तुम्ही कोणतीच पायरी स्किप नाही करू शकत आहे. आता राहिला विषय असेल कमी टाईममध्ये करण्याचा, तर काही गोष्टींमुळे मी थोडं जास्त टाईम काढून केलं. तर मग जर स्टुडंट्सला इच्छाच आहे की मला खूप कमी टाईममध्ये करायचं आहे, तर तुम्ही कॉलेज पिरियड चालू असताना पण एक्स्ट्रा काम करा, तुम्ही मार्केटमध्ये फिरा, त्यावेळेला पण एक्स्ट्रा नॉलेज घ्या तुमच्या साईडने. माझी इंटर्नशिप सर मी कॉलेजमध्ये असतानाच कंप्लीट झालेली होती, तुम्हाला माहिती आहे तसं. तर इंटर्नशिप झाल्यानंतर मी 1-2 आर्किटेक्टकडे जॉब केलेला आहे आणि एका डिझायनरकडे पण जॉब केलेला आहे, ते पण कॉलेज चालू असताना. आणि 3rd इयर झाल्यानंतर जो जॉब लागला तो त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती होता. तर बऱ्याच जणांना हेच एक थोडं मिसअंडरस्टँडिंग होतं किंवा मला पण बोलताना ते म्हणतात की तुम्ही तर 3rd इयर नंतर लगेचच जॉब केला होता, मग तुम्ही कसं काय सांगता की इंटर्नशिप आणि एक्सपिरियन्स गरजेचा आहे. तर तो मेन पिरियड ॲक्च्युली खूप महत्त्वाचा होता, त्याने बिल्ड केलं. अगेन ल्यूस्पेस सारख्या कॉर्पोरेट ठिकाणी काम केल्यानंतर क्लायंट हँडलिंग मी प्रॉपर शिकल्यानंतरही ज्या वेळेला फर्स्ट साईट घेतली तर तिथे सुद्धा अडचण आल्यात. तर असं अजिबात नाही आहे की एवढं सर्व करून मला अडचण नाही आलेलं, अडचण येते. पण तुम्हाला तेवढं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असेल आणि तुम्ही जर स्वतःला सांगत असाल की फेल्युअर माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, तर 100% करा. घरचे म्हणतायत, घरच्यांचा सपोर्ट आहे, मग त्यावेळेला काय होईल, तुम्ही करताय, नाही मी ट्राय करणार, घरच्यांना सांगाल मी ट्राय करणार, घरचे सपोर्ट करताय, फेल पण झालं तर घरचे काय म्हणणार आहे की ठीक आहे बाबा, परत जॉब कर, परत थोडं एक्सपिरियन्स घे, होतंय. हा ऑप्शन ठेवू नका, करायचं तर फुल टाईम करा. आयडीटी एज्युकेशनचा तुमचा तो 3 वर्षाचा प्रवास होता, हा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? अगदी ग्रामीण भागातून आल्यापासून तर पूर्ण इंटेरियर डिझायनर बनेपर्यंतचा तुमचा हा प्रवास थोडक्यात सांगा. पहिल्या दिवशीच ज्या दिवशी मी आयडीटीला आलेलो, तर पहिल्यांदा नाशिकमध्ये येणं आणि सर्व जे स्टुडंट्स होते काही नाशिकला बिलॉंग करायचे, तर थोडंसं ते मिसमॅच झाल्यासारखं वाटायचं. त्या वेळेला पण मी तुमच्यासोबतच बोललेलो की सर मी थोडं घाबरतोय की यांच्यासोबत बोलायला, यांच्यासोबत कम्युनिकेट करायला, राहायला, शिकण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही मला हे सांगितलं की तू कुठून आला हे महत्त्वाचं नाही, तुला कुठे जायचं आहे हे महत्त्वाचं आहे. तर हे 3 वर्षामध्ये सर जे पण मला बॉन्डिंग भेटलं म्हणजे फॅकल्टीकडनं, स्टुडंट्सकडनं आणि जे IDTमध्ये जे एक ओव्हरऑल नेचर होतं, जे एक तिथली व्हाईब होती, तर त्यामध्ये ना एक फॅमिलीसारखा बॉन्ड झालेला आहे सर. आणि आणखी म्हणजे 2 वर्ष झाल्यानंतर ही कॉलेजमधनं पासआउट होऊन अजूनसुद्धा प्रत्येक पर्सनसोबत कॉन्टॅक्टमध्ये आणि आमचं भेटणं होतं, बोलणं होतं, तर याचा खूप जास्त आनंद. नक्कीच आम्हाला पण खूप प्राऊड आहे की आपल्या ऑर्गनायझेशनचा एक विद्यार्थी आज एक उंच शिखरांवर जातोय आणि त्याचं गायडन्स घेऊन खूप लोकांना रोजगार आज मिळतोय. खूप चांगली सुरुवात त्या माध्यमातून झाली. एक समस्या नेहमी येते जेव्हा आपण साईटवर काम करतो, तर क्लायंट हँडल करताना, तिथली टीम हँडल करताना किंवा एक्स्ट्रा मार्केटचे लोकांना हँडल करताना खूप सारे चॅलेंजेस डिझायनर समोर येतात. आता हे चॅलेंजेस मुळात
फक्त एक बेसिक सब्जेक्टमध्ये कॉलेजेसमध्ये शिकायला भेटतात, पण बाहेर गेल्यानंतर एक्स्ट्रा त्याच्यात कोणतं स्किल ॲड केलं पाहिजे की हे चॅलेंजेस येणार नाही, तर त्या डिझायनरला त्याच्यात समस्या येईल. चॅलेंजेस आणि समस्या येतीलच, त्याला टॅकल कसं करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. तर टॅकल करण्यासाठी सर तुम्हाला सर्वात पहिले तर माहीत पाहिजे की या गोष्टीला हा प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्याला नक्की काय करणं गरजेचं आहे. किंवा एकदमच तुम्ही नवीन आहे, आत्ता नवीनच एकदम तुम्ही साईट चालू केलेली, तर कोणीतरी तुमच्यासोबत एक प्रोफेशनल पर्सन ठेवा की ज्याला अगोदर या गोष्टींचा अंदाज आहे. कारण मी कायम सांगतो, मी प्रत्येक इंटेरियर डिझायनरला सांगू इच्छितो आणि प्रत्येक स्टुडंटला सांगू इच्छितो की तुम्ही एका पर्सनचं स्वप्न रंगवताय, तर तुमची एक लाईन ड्रॉ केलेली आयुष्यभर त्याच्या घरामध्ये ती असणार आहे. म्हणजे एक फर्निचरचा बारीक कोपरा जरी तुम्ही चुकावला बरोबर. तरी पण तो त्याच्या आयुष्यभर लाईफसाठी त्याचा पार्ट बनतोय. तर खूप जास्त विचार करून आणि काळजीपूर्वक हे काम केलं पाहिजे. येस, नक्कीच खूप सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला या माध्यमातून मिळतंय. माझा एक प्रश्न आहे, IDTच्या विद्यार्थ्यांसाठी, जे पास आउट झाले ते, जे शिकतायत ते, जे येणार आहेत, त्यांच्यासाठी तुमच्याकडनं अशी कोणती गोल्डन लाईन तुम्ही द्याल? प्रत्येक IDTच्या जो आता आपण मुलगा शिकतोय किंवा आता जे नवीन येणार आहेत IDTमध्ये, ते जर हे बघत असेल तर मी त्यांना सांगू इच्छितो, जर प्रॉपर अप्रोच असेल आणि जेन्युइन अप्रोच असेल तर 101% सर सपोर्ट भेटेल. इंटर्नशिप पाहिजे असेल, तुम्हाला एक्सपिरियन्स हवा आहे, तुम्हाला गायडन्स हवं आहे, तर 100% जसं आम्ही ज्या वेळेला नवीन आलो तर तुमच्याकडनं किंवा आमच्या सिनियर्सकडनं आम्हाला गायडन्स भेटलं, तसंच आमच्या आता येणारे पुढचे जेवढे पण बॅचेस असणार आहे तर त्यांच्यासाठी आम्ही कायम अवेलेबल आहे मार्केटमध्ये. आणि एक कॉल करायचा आहे आणि सांगायचं आहे की मी IDTमधून बोलतो आहे. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर असं गायडन्स आपल्याला आज राहुलकडून मिळालेलं आहे आणि नक्कीच याचा बेनिफिट पॉडकास्ट बघणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि इंटिरियर डिझायनिंग फील्डमध्ये मान्यवरांना होणार आहे. सो परत एकदा बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन तुमचे खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही ह्या सेशनसाठी आले. थँक्यू. थँक्यू सो मच.